नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललोय पंढरपूरच्या यात्रेला आणि ही यात्रा ऑर्गनाईज केली आहे श्री विश्व माऊली वारकरी सेवा संस्था यांच्या मार्फत ही ऑर्गनाईज केली गेली. आणि त्या यात्रेला आपण चाललोय. आता आपण थोडा वेळ बसने जाणार आहोत आणि सकाळी आम्ही काही थोडंसं म्हणजे पायी सुद्धा जाणार आहोत. एक काही किलोमीटर आपल्याला पायी चालायचं आहे आणि हे चालू होईल उद्या सकाळी. आता आम्ही जाऊन थोडंसं एका ठिकाणी करायचं, गेल्यानंतर थोडंसं एका ठिकाणी रेस्ट असणार आहे. त्यानंतर सकाळी पहाटेला उठणार ना, पहाटेला उठून माझ्यासोबत संदेश आहे. संदेशच्या रामकृष्ण हरी संदेश सोबत आम्ही जाणार आहोत. संदेशने मला एक संकल्पना दिली की तू ये म्हणून मी त्याच्यासोबत त्याला बोललो की पुढल्या वर्षी मी नक्की यात्रा असते, ही यात्रा मी तुझ्यासोबत मी नक्की जॉईन करेन. आणि आता तो मला एक म्हणणार ना त्याच्यामुळे मला ही संधी मिळाली. पायी यात्रा जी असते ती मला चालत जायची इच्छा होती, पण पॉसिबल होतं. म्हटलं कसं जायचं, पण ही संदेशच्या मार्फत ही संधी मला भेटली, त्याबद्दल थँक्यू तुझं. आणि आता आपण इथून जाणार आहोत तिथे. आता इथं पुढे वाशीला बस भेटणार आहे, पण त्या बसमध्ये पिकअप केलं जाईल आणि ती बस नंतर पुढे आपल्याला एक ठराविक डेस्टिनेशन तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर पुढे तुम्हाला माहिती पडेल की आम्ही कसं कसं जाणार होतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो तर नक्की लाईक करा, जमलंच तर तुम्ही सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट इयर आपण तुम्हाला सुद्धा घेऊन जाऊ शकतो. मी या संस्थेचे डिटेल्स जे आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये देईन, की तुम्ही चेक करू शकता. जर तुम्ही सुद्धा यायला इच्छुक असाल या गोष्टीसाठी तर डेफिनेटली तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. सर्व संतन की जय. वासुदेव हरी. ठीक आहे, चले. ओके. अशी काहीशी सुरुवात झाली. आता निघाली बस इथून, वाशीवरून निघाली आता बस. आता पुढचा प्रवास चालू. जो काही पुढचा प्रवास होईल तुम्हाला मी ह्या व्हिडिओ नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो. सोबत राहा आणि या गोष्टीचा आनंद नक्की. पुण्यभूमी पवित्र तो ज्ञान राजा सुमात्र तया महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. वसुदेव सुतं देवं कंस चाणूर्य मर्दनम देवकी परमानंदनम कृष्णं वंदे जगद्गुरु. कुंडलीक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गणपती कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. विठू भगवंत पाहुनिया पिठेवरती विठू भगवंत. दत्ता म्हणे म्हण माझे होई येथे शांत. दत्ता म्हणे म्हण माझे होई येथे शांत. गुरु कृपे साधिला मी आज हा सुपंत. गुरु कृपे साधिला मी आज हा सुपंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाले भाग्यवंत. चंद्रभागेच्या काठी नाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी नाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा गोविला. विठू अलीकडले मला अलीकडले पांडुरंगा. पल्लीकडे मला पल्लीकडे पांडुरंगा. नदी भरली चंद्रभागा.
गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण 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 हरि गोपाल बोलो आई हळूहळू चाला मुखाने पंढरीनाथ बोला 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 गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गंध विठ्ठला तुझा मला छंद पांडुरंग विठू माऊली पांडुरंग पांडुरंग विठू माऊली रामकृष्ण हरी मंडळी. काल रात्रीचा प्रवास करून आपण आता आलो होतो जेजुरीला आणि त्या जेजुरीला आज सकाळी आम्ही ते सकाळी साधारणतः 1 वाजता पोहोचलो आणि तिथून आता फ्रेश होऊन आंघोळ करून आता पुढचा प्रवास आता इथून जाणार फलटणला आणि फलटणवरून पुढचं पायी प्रवास. फार छान मोमेंट आहे आमच्यासाठी. म्हणजे सगळी नवीन माणसं आहेत, नवीन प्रवास, खूप छान वाटते. पहिल्यांदा अशी वारी करतोय. रामकृष्ण. खूप सारा क्राऊड आहे आणि टोटल साधारणतः 4 ते 5 बसेस आहेत. लेडीज अँड जेंट्स सगळे आहेत. आणि इथे संदेश आहे आणि हे आमचे नवीन मित्र. नमस्कार. आपलं नाव? माझा मित्र सुमित गुप्ता. सुमित गुप्ता हे आमचे नवीन मित्र आहे. हे पण या वारीला जॉईन झाले. ऍक्च्युली मी यांच्यामुळे आणि मी वारीला यांच्यामुळे आलो असं. नमस्कार मित्रांनो. आता आम्ही उतरलोय फलटणला आणि फलटणवर आमचा प्रवास चालू झाला चालत आणि सगळी लोक असे रांगेत उभी झाली. सगळ्यांनी पांढरा कुर्ता घातलाय. हे सगळे सोबत आम्ही चाललोय. रामकृष्ण हरी. पूर्ण ताफाच आहे पूर्ण बघा. पुढे फ्रंटला पण सगळे दिसत नाही. मागे पण हे सगळे आमच्या 4 ते 5 बसमधली माणसं आहेत सगळी एवढी. इकडे पण आणि हे मागून सुद्धा माणसं येत आहेत. असा हा काहीसा प्रवास आम्हाला जवळजवळ 18 ते 19 किलोमीटरचा प्रवास आता आम्हाला चालत पूर्ण करायचा आहे. आणि त्यानंतर हा प्रवास पुढे थांबेल. बरड इथे जाऊन थांबेल. तिथे आम्हाला पालखी मिळेल ना. आपण दिंडीला जॉईन करणार. ओके. आणि दिंडी सोबत चालता चालता आपल्याला पालखी पण भेटेल. पालखीचं दर्शन आपण करू आणि तसंच मग पुढे चालत जाऊ आणि विल अपडेट. पुढे तुम्हाला अपडेट मिळत राहील. रामकृष्ण रामकृष्ण. म्हणलं तिकडे ती गँग पण इकडे कोणी म्हणतात लाईव्ह आहे ना. पाय प्लीज. बोला नाही. माऊली आपल्या सोबतच असतात. नंतर दुपारी माऊली थांबल्यानंतर विसाव्याला तुम्ही दर्शन घेऊ शकता. रात्री कुणाला टाइम असेल रात्री तुम्ही बरडला थांबल्यानंतर तेव्हा पण दर्शन घेऊ शकता. हे 2 ऑप्शन असतात. तुम्हाला दर्शन कधीही घेऊन जाऊ शकता. दुपारी जेवल्यानंतर अगदी पुढे गेलात माऊली रस्त्यात भेटतात तेव्हाही तुम्ही दर्शन घेऊ शकता. गडबड करू नका, काय गोंधळ करू नका.
इथे जेवढं मिळेल तेवढं घ्या आणि जर मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तरी ओके, काही प्रॉब्लेम नाही. इथूनच माऊली जातात. कुठच्या पण दिंडीला जाताना आता कोणालाही फोटो काढायचे असतील समोर गेला परत मागे या, चुकलाच तर चुकून जाणार. इनिशियल फेजला सोबत राहा. पहिले 2 तास सोबत राहिले की शेवटपर्यंत सोबत राहणार. पहिले 2 तास चुकले की मग चुकून राहणार. आपल्याला आपला जेवणाचा काम हा वाजी लावला आहे. वाजी लावता काका काही दिंडीच्या काही इन्फॉर्मेशन देत आहेत की दिंडीचे काही प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करा, कारण की इथे भरपूर दिंड्या सगळ्या एकत्र होतात ना, त्यामुळे माहिती पडत नाही. कधी कधी सगळ्या एक माणूस मिक्स होऊन जातो, माहिती पडत नाही. त्यामुळे शक्यतो आपण आपल्या दिंडीच्या सोबत राहावं. त्या सगळ्या इन्फॉर्मेशन त्या काका प्रोव्हाइड करत आहेत. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि बोल जय राम कृष्ण हरी ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हा हे पांडुरंगाचा वेळ आहे.
काय आहे पांडुरंगाचा वेळ. एवढी मोठी आहे दिंडी, तर म्हणजे एकच दिंडी नाही आहे, बऱ्याचशा दिंड्या आहेत. त्या सगळ्या मागोमाग आहेत. ह्या थेट आता जी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे त्या पालखीला जाऊन पुढे भेटते. आत्ताच जशी ती पास झाली, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे ती आत्ताच जशी ती पास झाली.
सगळी माणसं आमच्या इकडे बसलीत नाश्ता करायला. छान असं वातावरण आहे आजूबाजूला. आजूबाजूला ऊसाचे मळे आहेत, अजून काही शेती पण आहेत. दाखवतो तुम्हाला मी. इथे भजन चालू आहे यांचं. झाला नाश्ता करून आता निघतोय पुढच्या प्रवासाला. अजून 5 किलोमीटर चालायचं आहे. 5 किलोमीटर चालून झाल्यावर थांबणार आम्ही जेवणाआधी. जेवण अजून काही किलोमीटर चालायचं आहे. मग तिथून आम्ही सगळं निघणार पंढरपूरला. बस चालत तेवढं आमचं संपूर्ण साधारणतः आम्हाला 18 ते 20 किलोमीटर कवर करायचं आहे. चला पुढचा प्रवास एन्जॉय करूया. छान एक्सपिरियन्स करण्यासारखं आहे. प्रत्येकाने एकदा तरी आता ना वारी करणं पॉसिबल नव्हतं म्हणून आम्ही शॉर्ट वारी केली. खूप वाटत होतं वारी करायची. हा संकल्प महादेवाने संकल्प पूर्ण केला. आता आम्ही जातो आतमध्ये आणि वारी जॉईन करतो. सर्वांग सुंदर आणि श्रीमंत असं राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र नाही का? कारण या महाराष्ट्राला श्रीमंती लाभली ती संत महंतांची, अध्यात्माची आणि सोबत आपल्या या महाराष्ट्राच्या महान अशा संस्कृतीची.
रामकृष्ण हरी मित्रांनो, वारीचा आमचा जो कार्यक्रम होता, जे आम्हाला पायी चालत जायचं होतं, असा काहीसा आमचा जो प्रवास होता, साधारणतः 20 ते 22 किलोमीटर अंतराचा हा वारीचा काल पूर्ण झाला. त्यानंतर तिथून तुम्ही बघितलं तर संगीताचा कार्यक्रम झाला आणि संगीताच्या कार्यक्रमानंतर जो सगळेजण विठ्ठलाच्या नामात एकदम गुंग झाले होते, सगळेजण नाचत होते, आनंद घेत होते. तो सगळा कार्यक्रम आटपला. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला आणि जी संस्था होती, ज्या संस्थेच्या मार्फत आम्ही ही वारी पूर्ण केली, या संस्थेने एक मेडिकल कॅम्पसुद्धा बाहेर ऑर्गनाईज केला होता. मेडिकल कॅम्प अशा कारणासाठी होता की ही जी वारीची जी लोक प्रवास करतात, जे वारीचे सगळे वारकरी असतात, ज्यांना जाताना काही दुखापत झाली किंवा इतर काही गोष्टीची इमर्जन्सी असेल, तर त्या छोट्या मोठ्या काही इमर्जन्सी असतील तर त्या इमर्जन्सीसाठी हा मेडिकल कॅम्प होता आणि तो छान होता. लोकांची सेवा करायचा हाच त्याचा एक उद्देश होता. आणि नंतरचा कार्यक्रमसुद्धा रेकॉर्ड पूर्ण करता आला नाही, कारण की पावसाने खूप संध्याकाळी जो पाऊस चालू झाला तो रात्रीपर्यंत पाऊस चालूच होता. आणि नंतर जेवण आमचं आटपल्यानंतर आम्ही आमची ज्या बसने आम्हाला ड्रॉप केलं होतं आम्ही थेट निघालो पंढरपूरला. साधारणतः सकाळी 1 वाजेच्या दरम्यान आम्ही पोचलो पंढरपूरला. दर्शनच झालो. आम्हाला तिथे एका धर्मशाळेमध्ये आमची एक अरेंजमेंट केली गेली होती. साधारणतः 3-3:15 आम्ही निघालो दर्शनासाठी. जर पांडुरंगाच्या पायाजवळ जायचं म्हटलं असतं तर आम्हाला 12-13 तास लागले असते कमीत कमी, आणि आम्ही तो ऑप्शन आमच्यासाठी योग्य नव्हता, कारण की आम्हाला परत मुंबईला यायचं होतं. त्यामुळे ते शक्य नव्हतं. मग सगळेजण म्हणाले की मुखदर्शन घेऊया. मग आम्ही मुखदर्शनासाठी रांगेत उभं राहिलो आणि तिकडे आम्हाला साधारणतः एक अर्ध्या पाऊण तासात आमचं दर्शन झालं. छान झालं दर्शन.